तर आता थोडस काही जेई लेवलचे क्वेश्चन घेतो. जेई लेवल म्हणजे कुठल्याही ही मेन्स आहे, म्हणजे लेवल 2 म्हणू शकतो आपण. लेवल 1 म्हणजे सिम्पल सीईटी बोर्ड, ठीक आहे. लेवल 2 म्हणजे मेन्स लेवल, ठीक आहे. आणि लेवल 3 ऍडव्हान्स लेवल असणार आहे. नंतर पुढे भरपूर काय काय घेणार आहे, ठीक आहे. तर क्वेश्चन बघा कसा आहे. डीएक्स दिला, इंटिग्रेशन ऑफ डीएक्स अपॉन रूटमध्ये ए एक्स प्लस बी मायनस दुसऱ्या रूटमध्ये ए एक्स प्लस सी आणि इक्वल टू फॅक्टर दिलाय 2/3k इंटू ब्रॅकेट ए एक्स प्लस बी ब्रॅकेट रेस टू 3/2 प्लस ए एक्स प्लस सी ब्रॅकेट रेस टू 3/2 आणि पूर्ण ब्रॅकेटच्या बाहेर प्लस सी आहे. थोडंसं ऑब्झर्व केला राईट हँड साईडला, इथं या राईट हँड साईडला ऑब्झर्व केला तुम्ही, तर काय होते बघा. इथं ऍक्च्युली ही स्टेप आहे. जेव्हा तुम्ही हे सॉल्व्ह करायला घेणार त्यावेळी तुम्हाला एका सर्टन स्टेपला तुम्ही जाणार आहे. बघा इथं प्लस सी आहे, ठीक आहे. इथं ए एक्स प्लस बी आहे, इथं पण ए एक्स प्लस बी आहे, इथं ए एक्स प्लस सी आहे, इथं एक्स प्लस सी आहे. म्हणजे हे सॉल्व्ह केलंय कुठेतरी, ठीक आहे. म्हणजे यांच्यातनं ह्या क्वेश्चन मध्ये त्यांना काय पाहिजे की तुम्ही हे सॉल्व्ह करत जावा. जेव्हा तुम्ही ह्या सर्टन स्टेपला येईल त्यावेळी तुम्ही ही राईट हँड साईड आणि ती आलेली स्टेप त्याला कम्पेअर करा आणि कम्पेअर करून हा जो के आहे तो फाइंड करा. असं एक सिम्पल साधं जेई बेस्ट लेवल 2 चं क्वेश्चन आहे, ठीक आहे. ओके, समजलं. म्हणजे आता आपल्याला कन्सिडर करायचा लेफ्ट हँड साईड. बघा आता कसं कसं करूयात. आय इज इक्वल टू, मी घेतो लेफ्ट हँड साईड, काय आहे डीएक्स अपॉन अंडर रूट ए एक्स प्लस बी मायनस अंडर रूट ए एक्स प्लस सी आणि ह्याला मी डीएक्स घेतलंय वरती ऍक्च्युली, ठीक आहे. परत घ्यायची काय गरज नाही. डीएक्स इथलेलं काय इथलेलं काय एकच, ठीक. आता बघा आपण रेग्युलर कसं करतो त्या पद्धतीनं करूया आपण. हा कुठला पॅटर्न दिसतोय आपल्याला, आपण भरपूर सम घेतले त्यातले, ठीक आहे. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन, जर का मी याला असं केलं तर सगळ्यांना लगेच कळालं असेल तर हा काय आहे, ब्रॅकेट केल्यावर लगेच समजेल तुम्हाला काय आहे. तर हा ऍक्च्युली कॉन्जुगेट आहे. तर मी काय करतो बघा, 1 लिहितोय तुम्ही, ठीक आहे. इथे लिहितो मी रूट ए एक्स प्लस बी मायनस रूट ए एक्स प्लस सी, ठीक. आणि याला मी करतो खालच्याचा कॉन्जुगेट रॅशनलाइज. म्हणजे काय होणार, इथं वरती एक आणि इथं खाली एक. इथं मायनस आहे म्हणजे इथं प्लस येणार, इथं प्लस येणार. हे होणार ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ठीक आहे. वरचा खालच्या ही ऍडजस्ट केलेल्या टर्मला हा बॅलन्स करलाय. आता जास्त बोलत नाही, तुम्हाला समजलं असेल. आपण जेई मेन्स लेवल बघावले, ठीक आहे. बघा आता इथं अंडर रूट काय आहे ए एक्स प्लस बी, इथं अंडर रूट काय आहे ए एक्स प्लस सी. सेम इथं ए एक्स प्लस बी ते येणार ए एक्स प्लस सी, ठीक आहे. ओके. आणि डीएक्स कुठे गेला, डीएक्स पण आहे, डीएक्स आपला इथे लिहून ठेवतो डीएक्स, ठीक आहे. आता पुढे बघा, या स्टेप पासून पुढे बघा. तर विचार करा आपल्याला कुठल्या स्टेपपर्यंत जायचं बघा. हे बघा, हे सगळं सॉल्व्ह करता करता आपल्याला डायरेक्ट फायनल आन्सर नाही काढायचं. त्यांनी सांगितले ह्या स्टेपला राईट हँड साईड आहे त्या स्टेपला जावा आणि केला कम्पेअर करा आणि के सांगा, ठीक. बघा आता इथं काय काय करूयात. समजा जर का बघा इथं मी थोडस बघा परत तुम्हाला माहिती आहे पण तरी पण घेतो. इथं बघा, जर का मी ह्याला ए म्हणलं तर हा पण ए आहे, याला बी म्हणलं तर हा पण बी आहे. यांच्यामध्ये प्लस आहे ब्रॅकेट आहे, यांच्यामध्ये मायनस आहे ब्रॅकेट आहे. म्हणजे कुठला फॉर्म्युला झाला, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. काय असते ए मायनस बी ए प्लस बी. ओके, तसं करायचं झालं तर काय काय करणार बघा. हे आय इज इक्वल टू, ठीक आहे, आय इज इक्वल टू, एक मिनिट हा, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 1/, हा. आता 1/, म्हणण्यापेक्षा काय करतो, मल्टिप्लिकेशन आहे. हा ब्रॅकेट काय होणार, 1 म्हणल्यावर तोच ब्रॅकेट ऍज इट इज येते, बरोबर आहे. इथे घेतो मी ए एक्स प्लस बी प्लस अंडर रूट ए एक्स प्लस सी. बघा हा ब्रॅकेट ऍज इट इज मी पुढे घेतला. आता डिनॉमिनेटरला काय होणार आहे, हा फॉर्म्युला अप्लाय करा. एचा स्क्वेअर ऍड करतो बघा, ए एक्स प्लस बी रूट मध्ये त्याचा स्क्वेअर आहे, स्क्वेअरला रूट गेलं, राहिलं काय ए एक्स प्लस बी. इथे काय परत मायनस आहे बघा, इथं मायनस आहे, दिसते का तुम्हाला मायनस, ठीक आहे, मायनस. आता बीचा स्क्वेअर, बी कोण आहे, हा बी आहे, बीचा स्क्वेअर म्हणजे परत इथं अगेन स्क्वेअरला रूट गेलं, पण इथं मायनस असल्यामुळे मी काय करतो इथं ब्रॅकेटमध्ये टाकतो. बघा कोणाचा स्क्वेअर होणार, स्क्वेअरला रूट गेलं, काय झालं ए एक्स प्लस सी आणि बाकी सगळं मर्ज झालेलं आहे हे डीएक्स, ठीक. पुढची स्टेप आय इज इक्वल टू इंटिग्रेशन. आता थोडे शॉर्टकट मारायचा प्रयत्न करायचा आता, ठीक आहे. बघा इथं मी ए एक्स प्लस बी ला कसं लिहू शकतोय, मी ए एक्स प्लस बी ला असं लिहू शकतोय, काय ए एक्स प्लस बी, ठीक आहे. आणि इथं ब्रॅकेट रेस टू 1/2 प्लस ह्याला लिहू शकतो मी ए एक्स प्लस सी ब्रॅकेट रेस टू 1/2.
ठीक. आता बघा इथं पण ऍक्च्युअली शॉर्टकट मारला पाहिजे होता आपण, असू दे, नो प्रॉब्लेम. थोडं एक एक स्टेप वाढवत चालू. ए एक्स प्लस बी ॲज इट इज, -7 घेऊन जावा. -7 घेतल्यावर प्लस एक्सचं मायनस एक्स होणार. का? तर मायनस इंटू प्लस ए, इथे पण मायनस आणि प्लस मायनस होणार असेल. ठीक आहे. ए एक्सला हे एक्स गेलं. ठीक आहे. पुढे बघा इथं. आता मला सांगा डिनॉमिनेटरला कोण राहिला? बी आणि सी. मला सांगा डिनॉमिनेटरमध्ये जो राहिला आहे हा बी आणि सी, याच्यामध्ये एक्स आहे काय? कुठं नाही. त्यांनी काय सांगितले? डीएक्स. डीएक्स म्हणजे काय? एक्सला मान द्या. म्हणजे डिनॉमिनेटरला बी आणि सी आहे, त्याच्यामध्ये एक्स नाही आहे. म्हणजे एक्स नसेल तर तो कोण आहे? कॉन्स्टंट आहे. मग अशा वेळी आपण काय करतोय? कॉन्स्टंट आपण इंटिग्रेशनच्या बाहेर घेतोय. मग आता बी मायनस सी काय करतो मी? इंटिग्रेशनच्या बाहेर घेतो. बघा इथं बी मायनस सी घेतला, वरनं समजा 1 काढला बाहेर. ठीक आहे. 1 कुणाला पण मल्टिप्लाय केलं तर 1च राहते, त्यामुळे 1 कन्सिडर करायचा. ठीक आहे. हे बेसिक आता. ठीक आहे. इंटिग्रेशन काय राहिलं बघा वरती. आता डिनॉमिनेटर सगळा बाहेर गेला. व्हायला काय लागलीच मी काय करतो बघा इथं. कंबाईन काढू काय सेपरेट काढू, कसं पण तुमची मर्जी. कंबाईन वेगवेगळं करा तुम्ही, इंटिग्रेशन ह्याला आणि ह्याला, किंवा एकत्र करा, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. आता पुढची स्टेप. आता जरा शक्यतो शॉर्टकट मारायचा प्रयत्न करा. कंबाईन करतो बघा. आता इथं काय करतो मी? पहिला लिहितो स्टेप. ए एक्स प्लस बी रेस टू 1/2 प्लस ए एक्स प्लस सी रेस टू 1/2. ठीक आहे. डीएक्स मी कंबाईन करतो, म्हणजे कसं फास्ट होईल थोडं. तर प्रॅक्टिस करा. आय इज इक्वल टू हे 1 बी मायनस सी कॉन्स्टंट आहे, कारण याच्यामध्ये एक्स नाही. आता याचा इंटिग्रेशन काढायचा. कसं करणार? सेपरेट. फॉर्म्युला काय माहिती आहे तुम्हाला? एक्स रेस टू एनचा इंटिग्रेशन काय असते? एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन हे वरचं एन प्लस 1 खाली घ्यायचं, आणि हा जो बेस आहे त्याचा त्या बेसला डिनॉमिनेटरला एक्स काय बरं, जो बेस आहे त्याचा डिफरन्शिएशन, त्याचा डेरिव्हेटिव्ह खालच्या बेसला एन प्लस 1ला मल्टिप्लाय करायचा. दॅट्स एवढंच आहे. ठीक आहे. मग करूयात आपण. बघा आता एक्सच्या ठिकाणी कोण आहे? इथं एक्सच्या ठिकाणी ए एक्स प्लस बी आहे. फक्त याला फोकस करा. मग कसं होणार ते? ए एक्स प्लस बी ला ए एक्स बी ॲज इट इज, एक्स प्लस बी ला ए एक्स प्लस बी ॲज इट इज. कारण बघा की एक्सला एक्स गेला, एनच्या वर फक्त एन प्लस 1, 1/2 प्लस 1, आणि खाली परत 1/2 प्लस 1 जे वरती आले ते खाली लिहून घ्यायचं आहे. बघा फक्त फॉर्म्युला मॅच करत चला. आणि इथं डी बाय डी एक्स ऑफ कोणाचा? बेसचा, ए एक्स प्लस बी. मी मुद्दाम लिहिले कारण थोडंसं नंबर नाही वेगळा आहे. सेम केस इथं अप्लाय करा. काय होणार आहे? परत बेसला बेस ॲज इट इज ए एक्स प्लस सी रेस टू 1/2. ओके. इथं प्लस 1, आणि वरचं जे काय आलं ते लिहून टाका 1/2 प्लस 1, आणि ते लिहिणार मल्टिप्लाय करणार डी बाय डी एक्स ऑफ बेस कोण आहे? ए एक्स प्लस सी. ठीक. आणि हे सगळं काढले आपण बाहेर, काढले मी प्लस सी आले. थोडंसं सिम्प्लिफाय करा. बघा इथं राईट हँड साईड बघा काय 2/3 आला पाहिजे. इथं दिसते तुम्हाला? इथं 2/3 आला पाहिजे. 2/3 अजून आपला आलेलं नाही. ठीक आहे. कदाचित पुढच्या स्टेपला येईल. बघा काय करतो. आय इज इक्वल टू 1 बी मायनस सी. त्याला ब्रॅकेट घातलं तर काय बिघडणार आहे काय? नाही. ओके. बघा आता इथं काय होणार? इथं लिहितो आत ए एक्स प्लस बी रेस टू 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 प्लस 1 3/2. मग 3/2 खाली असेल तर खाली पण 3/2, वर असेल तर 3/2 खाली पण. आणि याचा डेरिव्हेटिव्ह काय असणार सांगा? याचा कुठला डेरिव्हेटिव्ह काढायचा? बघा याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, याचा आणि याचा. बघा ए एक्स मधला ए ठेवला. ठीक आहे. एक्सचा असते 1 प्लस बीचा असते 0. प्लस 0 म्हणजे काय फरक पडत नाही. ठीक. तसं सेम पुढे होणार आहे. ठीक आहे. प्लस इथं काय राहणार बघा ए एक्स प्लस सी. हे जे पण पॉवर केलं 1/2 प्लस 1. काय केलं आपण? 1/2 प्लस 1ला 3/2 केलं. मग खाली पण कोण आहे? 3/2. इथं पण बघा ए साईड ठेवला. ए साईड ठेवल्यावर काय होणार बघा इथं डी बाय डी एक्स ऑफ ए एक्स प्लस सी. ए एक्सचा ए ठेवला साईडला, एक्सचा 1 असते, आणि प्लस सीचा सी 0च आहे. सी कॉन्स्टंट आहे, 0च असणार. ठीक आहे. हे मल्टिप्लाय असणार आहे. ओके. ठीक आहे. आता हे काय झालं? प्लस सी. सगळ्यांना माहिती आहे. आता हे बघा हे 3/2 ए असू दे, आपण काय करूयात? ए बाहेर काढूयात, कारण बघा कसं होणार आहे. आता विषय कसा होतो बघा. ए बाय बी बाय सी म्हणजेच काय? ए सी बाय बी. बरोबर. तसं या रेड कलरच्या एला विसरा. ही वरची टर्म ए एक्स प्लस बी अपॉन 3/2, म्हणजे हे 2 काय येणार? इथं वरती येणार ना. हे पण 2 काय येणार? इथं वरती येणार. ठीक आहे. ती एक स्टेप करतो. इज इक्वल टू, आणि कसं लिहितो बघा बी मायनस सी ब्रॅकेटमध्ये लिहितो. हे 2 वरती आले, 2 × 2 किंवा 2 बाय हे 2 आणि 3 खालीच राहणार आहे. बघा बीला बी खालीच राहतो, बीला बी खालीच राहतो. हा, आणि तो ए त्याला देऊन टाकतो. ठीक आहे. ब्रॅकेटमध्ये काय होणार बघा ए एक्स प्लस बी ब्रॅकेट रेस टू 3/2 प्लस हा 2 वरती घ्या, हा 3 खाली येणार आहे. ए पण त्याला द्या, ए दिला. ठीक आहे. इथे काय येणार? ए एक्स प्लस सी ब्रॅकेट रेस टू 3/2 प्लस सी. ठीक. चला पुढे.
आता ह्यात फक्त कम्पेअर करा. अजून 2/3 बाहेर आलं नाही. आणूया की ह्या स्टेप दिसायला मला सोबत. तुम्हाला दिसायला का बघा. इथं बघा किती टर्म्स आहेत. ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये कॉमन कोण आहे. हा कॉमन आहे, हा कॉमन आहे. बाहेर घ्यायचा का. बाहेर घेतला का होणार बघा. बाहेर घेतला का होणार. इथं 1/b - c आहेच. त्याला मल्टिप्लाय होणार. काय होणार तू 2/3a. ठीक आहे. ब्रॅकेटमध्ये काय राहिलं बघा. अंडरलाईन झिगझॅग केलेलं विसरून जावा. काय राहिलं बघा. ax + b ब्रॅकेट रेस टू 3/2 प्लस इथं काय झिगझॅग केलं सोडून टाका. ax + c ब्रॅकेट रेस टू 3/2. ठीक आहे. हे प्लस सी आले, जवळ आले. फक्त याला मर्ज करा. काय होणार बघा. i = 2 × 1 2 अपॉन 3a. 3a पहिला लिहितो, नंतर b - c लिहितो. ठीक आहे. हा, आणि ब्रॅकेटमध्ये ax + b ब्रॅकेट रेस टू 3/2 प्लस ax + c ब्रॅकेट रेस टू 3/2 प्लस c. आता जरासं ऑब्झर्व करा. मी हवं तर तुमच्या माहितीसाठी इथं काय करतो मी, हवं तर ती राईट हँड साईड माझ्याकडे आहे ती घेतो. ठीक आहे. बघा राईट हँड साईड इथं लिहितो परत मी. हे पहिलं सम आहे जेई लेवलचं, म्हणून जरा डिटेलिंग करावं. काय बघा 2/3 राईट हँड साईड काय होती. क्वेश्चन मध्ये राईट हँड साईड काय होती. 2/3k ब्रॅकेटमध्ये ax + b ब्रॅकेट रेस टू 3/2 प्लस ax + c ब्रॅकेट रेस टू 3/2 आणि ब्रॅकेटच्या बाहेर c. असं होतं ना. कम्पेअर करा. बघा कम्पेअर केल्यावर काय काय करतो बघा. हे बघा 2/3 ला 2/3 कम्पेअर केलं. ठीक आहे. याला हे कम्पेअर केलं, याला हे कम्पेअर केलं, सी ला सी कम्पेअर केलं. काय राहिलं. काय राहिलं. राहिलं तर फक्त हे राहिले. म्हणजे इथलं करायला की आपल्याला काय विचारलं. के विचारलं. सगळं कम्पेअर व्हायले तर के ची व्हॅल्यू काय मिळणार. के ची व्हॅल्यू मिळणार. के ची व्हॅल्यू मिळणार काय a × b - c. एक तर असं असेल किंवा ए डिस्ट्रीब्युट केला असेल. कसं पण ना असं असेल तर बेस्ट. क्वेश्चन मध्ये a × b - c आहे ऑप्शन मध्ये. ठीक आहे. तर हे आपलं फायनल आन्सर.